मिळावं, त्यांना संपूर्ण आरोग्य मिळावं आणि आता आश्रमाची निर्मिती केली त्यांनी. पुढे मंदिराची निर्मिती करावी आणि त्यांच्याकडून ते होईल. कारण संत आशीर्वाद, ईश्वरीय कृपा आणि आपला प्रयत्न असा त्रिवेणी संगम जर एकत्र आला तर त्या कार्याला साकार होण्याला वेळ लागत नाही. म्हणून परमेश्वराची कृपा, संत महंतांचा आशीर्वाद आणि आपला स्तुती प्रयत्न जर असला तर कुठलंही अवघड कार्य सहज पार पाडले जाते. म्हणून त्याच्याकडून पुढे 1 वर्षाने 2 वर्षाने का होईना पण भविष्यामध्ये मंदिराची निर्मिती होईल आणि असंच आपल्याला त्याही उद्घाटनाला यावं लागेल आणि आपण जरूर यावं आणि त्याकरता त्यांना मी भरघोष यश चिंतितो. त्यांच्याकडून परमेश्वराने कार्य करून घ्यावं. आता भुकेची वेळ झालेली आहे, मी काय सांगावं, परंतु आता वक्त्यांच्या काही बोलण्यावर आपल्याला बोलावं लागतं. आता आमचे बाजूला कीर्तनकार बाबा बसलेले आहेत. त्या कार्यक्रमाचं आयोजन का करावं लागतं, कसं करावं लागतं, त्याचा एकच मुद्दा असतो पण की आपला जो परमपिता परमात्मा परमेश्वर आहे त्याच्याशी आपण निगडीत होणं, इमाने इतबारी त्याची आज्ञा प्रतिपालन करणं, याच्याकरता आपण या अवसराचं कार्यक्रमाचं आयोजन करीत असतो. कारण आपण जीवात्मा या वातावरणामध्ये राहत असताना अनेक प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतो. अनेक प्रकारच्या घटना आपल्यासमोर घडत असतात. त्यामुळे मन मलिन होत असते. मनाचं मालिन्य घेण्याकरिता आपल्याला सत्संगाची अत्यंत गरज आहे. म्हणून हे संत सांगतात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करावी. कशा करता? या जगामध्ये आपण वावरत असताना अनेक प्रकारचे दुःख आपल्याला झेलावं लागतात. या मनावर आघात होतात. मन मालिन्य निर्माण होते, उदासीनता येते, जगण्याची इच्छा राहत नाही. कधी कधी तर आपण शेवटच्या टोकाला म्हणजे आत्मघातालाही प्रवृत्त होत असतो, दिग्मूढ होत असतो. अशा वेळेला संत समागमाचा आश्रय आपल्याला खूप आधार मिळतात, नवी दिशा देतो. म्हणून या संत समागमाची आवडी करावी आणि परमार्थाची तातडी करा. परमार्थाशिवाय सुख कुठं जगामध्ये मिळणार नाही. परमार्थाशिवाय जगामध्ये सुख कुठंच नाही. आमच्या शास्त्रीने सांगितलं, आम्ही सहज काल बोलत होतो की या ज्ञानियाला जे स्वस्तता आहे ते चैतन्य विद्यावंताला सुद्धा आहे. का मग? कशामुळे? ज्ञानामुळे. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे की जग कसं आहे भगवंताने सांगितलेलं आहे. जेव्हा संहार प्रकार निरूपण करत असताना गडलिंब्याला परस नायकाला स्थिती देऊन बळवंडे शासन, त्याची आधीच तशी आहे. परस नायका स्थित्यादी म्हणणे बळवंडे शास्त्र निरूपण. म्हणजे परस नायक भक्तिजनामध्ये कोणी असतात आणि महाराजांना संवाद प्रकरण निरूपण करण्याची प्रवृत्ती अत्यंत दाटून आलेली आहे. भक्तिजन समोर नाही, काय करावं. महाराज थोडी विधा करतात भक्तिजनामध्ये, कारण भक्तिजन इकडे तिकडे विखुरलेले असतात. कोणी कोणा झाडाखाली, कोण्या झाडाखाली निद्रिस्त झाले असतात, जेवण झालेली असते आणि भोजनोत्तर वामपक्षी म्हणून कुठेतरी झोपायला महाराजांना इकडे प्रवृत्ती झाली की शास्त्र निरूपण करा. म्हणून परस नायकाला स्थिती देऊन त्याला मृत्यू आणतात, म्हणजे मरण कळा त्यांच्यावर आणतात आणि मग वामपक्षी सर्व महाराजांकडे येतात. महाराज निरूपण पाहतात, का गा तुम्ही अवघी आली ती परस नायक की असते ते देखील जी विसरले आहे, झोपलेले आहे, जा म्हणा त्यांना बोलावणार. गेले कोणी बोलवायला. आता त्यांना स्थितीचा मृत्यू आणलेला होता. ते कशाला उठतात? अहो परस नायक हो, अहो परस नायक होता. आता मग ते गोसावी बोलावले असे. त्यांना भगवंताने मृत्यूच आणलेला असतो स्थितीचा. हातपाय हलत नाही, काही नाही. जवळ जाऊन पाहतात, हातपाय हलत नाहीत, काही नाही. मग ते येऊन देवाला सांगतात महाराजांना, जी परस नायक खोड वाढले म्हणजे संपले. मग काय करता? म्हणजे तुम्ही उगीच बसता का? मग काय करावं? म्हणजे माया बहिणी चोजवेती तैसे चोजवाल. म्हणजे माया बहिणी जे नातेवाईक कोणी एखादा सरला तर छाती ठोकू डोकं बडू हाय रे माय, बघा माय, बरा होता माय, असा आरडा ओरडा बोलायचा. बरा होता, मला साडी चोरी करत होता, माझा भाऊ गेला, एखाद्याचा भाव गेला. म्हणजे त्यांचे गुण आठवू म्हणजे
स्वार्थाच्या गोष्टी आठवण रडतो आपण, आलं का लक्षात? तर म्हणजे तसं रडा. मग लागली रडायला सारे जण. त्यात मी कायम होते ते म्हणायचे, अगा परश्या, हे दंडू कोणा निरुविला, ही जोडी कोणा निरुविली, आणि माझं सांडूनही गेला, आता तुला कुठं शोधून मार. रडायला लागले. रडता रडता भगवंत म्हणले, का रडतच असा? म्हणे काय करा? म्हणे आता पुढची व्यवस्था करा शुश्रूषा. म्हणे काय? आता याला म्हणे दहन द्या. मग लाकडं गोळा केले, गवऱ्या गोळा केल्या आणि दहन रचलं. त्या परसनाकाची किरडी बांधली, त्याच्यावर ठेवलं त्याला, स्मशानामध्ये नेऊन त्या किरडीवर ठेवलं. सर्वच भक्तजन तिथं स्मशानभूमीमध्ये गेले आणि अग्नी प्रदीप्त केला आणि आता सरण जळणार. मग देव म्हणले, चला आता आपण आपल्या बिराडाला जाऊ. मग देव बिराडाला आले, भक्तजन बसले आणि मग त्या दुःखात रडूच लागले. परसनायक गेल्यामुळे इकडे काय झालं, त्या परसनायकाला बसला चटका, अग्नी पेटू लागला. कारण चटका बसल्यावर त्यांची स्थिती बघली. स्थिती बघल्या उठून बसले. अरे काय झालं बा? जाऊ द्या म्हणे. त्यांना लागली होती भूक. ते उत्थान पिंड दिला होता, भाताचा ओंडा उशाला, त्याने ते तिथंच खाऊन टाकला आणि आला तर पाहतो ते सर्व भक्तजन रडू लागले. महाराज बसले. हा मागच्या मागे येऊन गुपचूप बसला आणि रडू लागले. मग आता आपली भक्ती, आपली सुट्टी रडू लागली. मग आपण काय खाली बसावं रिकामं? तेही रडू लागले. भक्तीजन रडू लागले, परसनायक रडू लागले. देवाने विचारलं, का परसनायक? म्हणे काय, तुम्ही का रडता? म्हणे अवघे रडू लागले. म्हणे मी रडतो, मला काही कारण माहीतच नाही म्हणले महाराज. भक्तजन